नमस्कार. स्वाद संगीता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी करत आहे खानदेशी गरम मसाला, काळा मसाला. आपण नेहमी मसाले हे साठवणीसाठी 1-1.5 किलो, अर्धा किलो अशा प्रमाणात करत असतो. खूप जास्त प्रमाणात ते मसाले करत असतो. पण आता आपण बऱ्याच प्रकारचे मसाले आपल्या किचनमध्ये वापरत असतो. जसं की कोल्हापुरी मसाला, किचन किंग मसाला, बऱ्याच प्रकारचे पावभाजी मसाला. तर त्यावेळेला आपल्याला 1-1 किलो मसाला हा खूप जास्त क्वांटिटीमध्ये होतो. तर आपण थोडासा मसाला कसा करायचा आहे त्यासाठी मी आजची ही रेसिपी दाखवणार आहे. यामध्ये 1 वाटी धण्याचा मी मसाला करणार आहे. 1 वाटी धण्याचा खानदेशी काळा मसाला करणार आहे. खानदेशी पदार्थ म्हटले म्हणजे खानदेशी मसाल्याशिवाय त्याला पर्याय नसतो. खानदेशी मसाला वापरून त्याची चवच वेगळी येते. खानदेशी मसाल्याशिवाय फोडणीची खिचडी होत नाही किंवा पाटोड्याची आमटी होत नाही. नॉनव्हेज असलं तरी खानदेशी मसाला हा लागतोच लागतो. ज्यावेळेला माझा वर्षभराचा साठवणीचा मसाला संपतो त्यावेळेला मी अशा प्रकारे 1 वाटी धण्याचा चालू मसाला बनवत असते. अगदी पटकन असा बनणारा मसाला आहे, घरच्या घरी बनतो आणि त्यामध्ये खानदेशी स्वाद येतो. वाटी धण्याचं प्रमाण घेतलेलं आहे. हे 1 वाटी धणे 50 ग्रॅम आहे. तो 50 ग्रॅम धण्याचा मसाला कसा करायचा ते आपण बघूयात. सर्वात आधी धणे घ्यायचे. वाटीभर धणे घेतले. ही अशी 1 वाटी भरून धणे होते. आता मी जिरं घेत आहे. 1.5 चमचा जिरं घेत आहे. हा आपला पोहे खाण्याचा नेहमीचा चमचा आहे. त्यानंतर बडीशोप घेत आहे 1.5 चमचा. आता मी घेत आहे मिरी 1 चमचा गच्च भरून आणि 1 चमचा गच्च भरून लवंग घेतलेली आहे. गच्च भरून घ्यायचा आहे चमचा, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही. त्यानंतर खसखस घेत आहे 1 सपाट चमचा. हिंग घेत आहे पाव चमचा. 2-3 चिमूट घेतले तरी चालेल. हळद घेत आहे पाव चमचा. इथे मी हळद पावडर वापरत आहे. नेहमीच्या मसाल्यामध्ये हळकुंड वापरते. इथे आता मी घेत आहे सुंठ. सुंठाच्या ऐवजी सुंठ पावडर वापरली तरी चालेल. एक छोटासा तुकडा सुंठेचा घेतला आहे. बोटाचं पेरभर असा हा तुकडा आहे. त्यानंतर 2 मोठे काळे वेलदोडे आणि 5 हिरवे वेलदोडे. त्यानंतर जायफळाचे छोटे 2 तुकडे घेतलेले आहे. जायफळ. त्यानंतर इथे मी रामपत्री आणि जायपत्री घेत आहे. जायपत्री खूप स्ट्रॉंग असते, त्यामुळे ह्या दोन्हीही अर्धा तुकडा घेत आहे. ह्या दोन्हींचीही फ्लेवर खूप स्ट्रॉंग असते. दालचिनीचे 2 तुकडे, तेही पेरभर. 2 मोठे तुकडे घेतले तरी चालेल. त्यानंतर बाजा, 2 बाजा, चक्रीफूल. त्यानंतर इथे मी लाल मिरच्या घेत आहे. 10 मिरच्या घेतल्या. मध्यम आकाराच्या मिरच्या आहेत ह्या. अशा प्रकारे मिरचीची साईज आहे. खूप मोठ्याही नाही आणि अगदी छोट्या नाही. त्यानंतर तेजपान, तेजपत्ता 10, तमालपत्र 10 घेतलेले आहेत. ते पण मध्यम आकाराचे आहेत. त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे. ह्याच चमच्याने 5 चमचे खोबरं घेतलेलं आहे. आता मी सुंठ थोडं बारीक करून घेणार आहे. अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलेलं आहे, कुटून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मसाल्याचे सर्व साहित्य एका ठिकाणी तयारी करून घेतली आहे. सुंठ जसं वापरलं तसं हळकुंडाचा छोटा तुकडा ह्या सर्व मसाल्यासाठी वापरू शकतो. एवढा तुकडा ह्या सगळ्या मसाल्याला लागेल. पण आता इथे मी हा एवढा तुकडा न वापरता हळद पावडर वापरत आहे.
आता कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला धणे भाजायचे आहे. ह्या मसाल्यामध्ये धणे भाजणं ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे. अगदी व्यवस्थित मंद आचेवर कधी फुल फ्लेम ठेवून तर कधी लो फ्लेम ठेवून धणे भाजत राहायचे आहे. सुरुवातीला फुल गॅस ठेवला तरीही चालेल, पण कढई तापल्याबरोबर गॅस कमी करा किंवा खूपच तापली असेल तर गॅस थोडा वेळ बंद केला तरी चालेल. आणि सतत परतवत राहायचं आहे या धण्यांना. सतत परतवल्यामुळे व्यवस्थित खमंग असे भाजले जातील आणि छान असा ब्राऊन रंग होईपर्यंत यांना परतत राहायचं आहे. धण्याच्या रंगावरच आपला काळा मसाला हा रंग घेणार आहे. त्यामुळे काळा मसाला बनवताना धणे हे अगदी लक्ष देऊन व्यवस्थित भाजावे लागतात. मंद आचेवरती सर्व धणे हे समप्रमाणात भाजले गेले पाहिजे. सगळीकडे व्यवस्थित समप्रमाणात भाजलं गेलं पाहिजे. अगदी काळेही नको व्हायला आणि कच्चेही नको राहायला. धण्यांचा रंग सगळीकडे समान आलेला आहे. अशा प्रकारे अगदी ब्राऊन असा छान रंग आलेला आहे धण्यांना. इथे मी आधीचे कच्च्या धण्यांचा रंग आणि कितपत भाजला आहे ते दाखवत आहे. अशा रंगापर्यंत असा ब्राऊन होईपर्यंत धणा भाजलेला आहे. खरपूस छान असा धणे भाजून झालेले आहेत. आता मी कढईमध्ये सगळ्यात आधी मिरी भाजून घेत आहे. मिरी आणि लवंग एकत्र भाजली तरीही चालणार आहे, परंतु प्रत्येक वस्तूला भाजण्याची वेळ वेगवेगळी लागते, त्यामुळे मी सेपरेट भाजत आहे. मिरी आता इथे तडतडत आहे. चटचट असा आवाज येतोय मिरीचा. मसाल्यातनं धूर सुटायला लागला की मसाला भाजून झाला असं समजायचं. अशा प्रकारे मिरी भाजून झालेली आहे. मिरी काढून घेते मी. त्यानंतर आपण लवंग भाजून घेणार आहोत. ही लवंग 1.5 चमचा लवंग घेतली होती. लवंगसुद्धा रंग बदलेपर्यंत आणि थोडीशी फुगेपर्यंत भाजायची आहे. अशा प्रकारे रंग बदलला आणि थोडीशी फुगली आहे. आता वेलदोडे भाजून घेत आहे. दोन्ही वेलदोडे एकाच वेळेला टाकत आहे. जे जाड जिन्नस आहेत ते एकत्र भाजलं तरी चालेल. ज्याला भाजण्याची वेळ एकसारखीच लागणार असेल असे जिन्नस एकत्र भाजले तरी चालतील. आता हे भाजून झाल्यानंतर शेवटी मी जायफळ घालत आहे, कारण जायफळला भाजण्यासाठी वेळ कमी लागतो. त्यामुळे हे बाकीचे जिन्नस जेव्हा भाजून झालं शेवटी मी जायफळ टाकलं. अशा प्रकारे वेलदोडा भाजून रंग बदललेला आहे. आता मी हे काढून घेत आहे. त्यानंतर बडीशोप आणि जिरं दोन्ही एकत्र भाजत आहे, कारण की या दोघांनाही भाजण्याची वेळ समानच आहे. अशा प्रकारे रंग बदललेला आहे बडीशोप आणि जिऱ्याचा. जळणार नाही याची काळजी घ्यायची, फक्त ब्राऊन कलर येऊ द्यायचा. आता इथे मी तमालपत्र भाजून घेत आहे. ते पण भाजण्यासाठी थोडे तुकडे केले म्हणजे भाजायला सोपं जातं. अशा प्रकारे हेही खरपूस छान भाजून झालेत. आता रामपत्री आणि जायपत्री ही भाजून घेत आहे. याला भाजायला खूपच कमी वेळ लागतो, पटकन भाजून होते. थोडीशी चुरून घेते मी हाताने तिला. जायपत्री आणि रामपत्री लवकर भाजून होते. त्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे. कढई तापलेली आहे.
इथे मी हळद पावडर आणि सुंठ पावडर टाकत आहे. हळद लवकर जळते, त्यामुळे कढई तापलेली असताना थोडी भाजून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम बंद ठेवायची. आता मी गॅस चालू करून खोबरं भाजून घेत आहे. हे 5 चमचे खोबरं आहे. कढईमध्ये आधी हळद थोडी परतवली होती, त्यामुळे खोबऱ्याचा रंगही पिवळा आलेला आहे. छान खरपूस होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे, रंग बदलेपर्यंत. खोबरंही लक्ष देऊन भाजायचं आहे, लवकर जळतं. त्यानंतर खसखस भाजून घेत आहे. खसखस अगदी थोडीच आहे, त्यामुळे व्यवस्थित भाजायची आहे. सांडणार नाही, वाया जाणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं. 1 चमचा खसखस घेतलेली आहे. आता हे सर्व एका ठिकाणी मी गोळा करून घेते व्यवस्थित आणि काढून घेत आहे. खसखस महाग आहे, त्यामुळे वाया न जाण्याची काळजी घेतली पाहिजे. आता इथे मी मिरच्या भाजून घेत आहे. मिरच्या भाजताना एक काळजी घ्या, जर का ठसका सुटला तर पटकन गॅस बंद करून आपले वॉशिंग प्लेस असेल किंवा खिडकी मोकळी हवा असेल तिथे कढई नेऊन ठेवली तर ठसक्याचं प्रमाण कमी होईल. इथे माझ्या मिरचीला ठसका काही सुटलेला नाही आहे, छान भाजून झाली आहे. ह्या काळ्या मसाल्यामध्ये मिरची भाजणं हे पण एक महत्त्वाची प्रक्रिया असते. आपण इथे आज अगदी थोड्या प्रमाणात मसाला करत आहोत. अर्धा किलो किंवा 1 किलो धण्याचा करत नाही आहोत. अगदी वाटीभर धण्याचा असा हा मसाला करत आहोत. छान अशी भाजून झालेली आहे मिरची. सर्व मसाले आता एकत्र करून घेतलेले आहे. थोडं थंड होऊ देत आहे. मसाले थंड होत आहेत तोपर्यंत मी कढईमध्ये 2-3 चमचे तेल गरम करून ठेवते आहे. गरम करून थंड करून ठेवायचं आहे. आपल्याला सगळ्यात शेवटी हे गरम करून थंड केलेलं तेल मसाल्याला लावायचं आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला बारीक करून घेणार आहे. माझ्याकडे 2 भांडी आहेत, पण मोठ्या भांड्यात जास्त बारीक होत नाही. छोट्या चटणी जारमध्ये खूप छान बारीक होतं, म्हणून मी यामध्ये मसाला करणार आहे. यामध्ये मसाला वाटून घेत आहे. अशा प्रकारे जाडसर वाटून झालेला आहे. परत एकदा फिरवते. आता अगदी बारीक वाटून झालेला आहे. या खेपेला यामध्ये मिरच्या जास्त होत्या, म्हणून मसाल्याला लाल रंग आलेला आहे. आता यामध्ये धणे जास्त आहे, त्यामुळे थोडा रंग बदलेल. सगळ्यात शेवटी आपण मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण मिक्सरमध्ये फिरवताना कधी धणे जास्त येतात तर कधी मिरच्या जास्त येतात. आता उरलेला सर्व मसाला मी छान बारीक करून घेत आहे. खूप छान खमंग असा वास सुटलेला आहे मसाल्याचा. अशा प्रकारे आता सर्व मसाला बारीक करून झालेला आहे. अशा प्रकारे हा काळा मसाला तयार झालेला आहे. याचा रंग आणि स्वाद छान राहावा म्हणून मी तेल गरम करून थंड करून ठेवलेलं आहे. ते आता मी यामध्ये मिक्स करून घेणार आहे. हे थंड झालेलं तेल आहे. ही एक ट्रिक असते. मसाला किंवा तिखट ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला अशा प्रकारे गरम करून थंड केलेलं तेल मसाला व तिखटाला लावल्यास त्याचा रंग खूप छान येतो आणि स्वादही छान येतो. अशा प्रकारे हा खानदेशी गरम मसाला, काळा मसाला तयार झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.